नमस्कार. आज ना आपण गाजरापासून एक गोड पदार्थ पाहणार आहोत, जो की हलवाई नाही आणि कोणती मिठाई, बर्फी नाही. तर आज आपण मस्त असे गाजराचे गुलाबजामुन पाहणार आहोत. तर गाजर माहिती आहे आपल्याला, त्याच्यामध्ये विटॅमिन्स भरपूर असतं आणि मुलांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं गाजर खायला दिलं पाहिजे. असे तर मुलं गाजर खात नाहीत. तर इथं मी 250 ग्राम म्हणजे पाव किलो गाजर घेतलेले आहेत आणि गाजरावर वर थोडेसे धागे असतात म्हणजे मुळा, त्याच्या वरचा बारीक लेयर धुवून काढून टाकायचा आहे आणि गाजराचे असे बारीक बारीक काप करून गाजरामध्ये ना असा पांढरा भाग असतो थोडासा कडक, तो काढून टाकायचा आहे. कारण याच्यामुळं मिक्सरला आपल्याला बारीक करायचे आणि ते त्याच्यामध्ये तसेच राहतात आणि ते काढून टाकायचेत आणि ते निब्बरही असतात, पोटाला आपल्याला ते पचायला थोडेसे जड जातात. त्यामुळे हा गाजरामधला पांढरा भाग काढून घ्यायचा आहे सगळा, होता होईल तितका, आणि मऊ भाग करून त्याचे बारीक काप करून असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. बारीक काप केल्यामुळं चांगली पेस्ट होते. तर आता बघा, इथं मी सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकले. ज्या भांड्यामध्ये बारीक जास्त होतं त्याच्यातच टाकायचं आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. 250 ग्राम गाजरासाठी अगोदर मी बारीक करताना अर्धी वाटी दूध थोडं थोडं करून हे पूर्ण एकदाच दूध टाकायचं नाही अर्धी वाटी, नाही तर गाजर चांगले बारीक होत नाहीत, तसंच राहतात मोठं. मग परत ते आपल्याला नीट बारीक करावं लागतं, खाली हे करून परत. असं करून आपली ही पेस्ट एक वाटी तयार झालेली आहे. आणि या एक वाटी पेस्टसाठी आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे म्हणजे 50 ग्रॅम. तर आता एका कढईमध्ये तूप घ्यायचं आहे 1 चमचा. तुपामुळे एकतर चवही छान होते, आणखीन पौष्टिकता वाढते याची आणि कढईलाही पण चिटकत नाही. सगळीकडून तूप चांगलं पसरून घेऊन केलेली पेस्ट टाकायची आहे आणि साईसकट दूध घ्यायचं आहे आपल्याला. जर तुमच्याकडे मिल्क पावडर असेल 2 चमचा तर ते टाका, साई नसेल आवडत तर. पण साई टाकायचं म्हणजे छान खव्याची टेस्ट येते. इथं आपण कोणता खवा वापरणार नाही, फक्त साईचं दूध अर्धी वाटी म्हणजे पूर्ण 1 वाटी दूध झालं आहे आता साईसकट. तर हे आपल्याला छान असं बुडबुड्या येईपर्यंत गरम करायचं आहे आणि थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक रवा आपल्याला टाकायचा आहे आणि 1 चमचा साखर त्याच्यातच टाकायची आहे. आणि बघा, हा बारीक रवा आहे, मोठा रवा नाही वापरायचा, बारीकच वापरायचा. मोठा असेल तर मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचा आहे आणि रवा छान पसरून असंच लगेचच मिक्स करून घ्यायचा, फक्त त्याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाहीत. छान मिक्स होतो हा आणि आपल्याला चांगलं असं थोडीशी शायनिंग येईपर्यंत गोळ्याला, आता हे गोळा होईपर्यंत आपल्याला थोडंसं 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जास्त पण कडक करायचं नाही आणि जास्त पण पातळ ठेवायचं नाही. मधली कन्सिस्टन्सी ठेवून हा गोळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. छान असं बघा, आता इथं असं पडल्यासारखं होतंय म्हणजे आपलं हे शिजलेलं नाही. आता सगळा एक लगत गोळा तयार होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही, कारण ते आपल्याला खाली ताटात थोडंसं कोमट करून मग त्याचे गोळे गोळे करायचे आहेत. त्यामुळं इथंच आपल्याला घट्ट गोळा करायचा नाही आणि असं हलवून हलवून खाली चिटकल्यासारखं होतं, तर सतत हलवायचे. फक्त 5 मिनटापर्यंतच हे शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. आता हे छान आपला गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण एका ताटात काढून घेऊयात आणि काढल्यानंतर थोडासा कोमट असेपर्यंतच आपल्याला तो थंड होऊ द्यायचा आहे, जास्त थंड होऊ द्यायचा नाही. आणि आता करू शकतो पण पोळतं ते हाताला आपल्याला गुलाबजामुनचे छोटे छोटे गोळे करायचे. आता पाक करून घेऊयात. आता अर्धी वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर 1 वाटी साखर आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 वाटी मी पाणी टाकणार आहे. पाक आपला जास्त पातळही नसायला पाहिजे आणि घट्टही नसायला पाहिजे. पातळ पाक झाला तर गुलाबजामुन लगेचच त्याच्यात विरघळले जातात आणि मोडतात आणि घट्ट झालं तर लवकर मुरत नाहीत. त्याच्यामुळे मधली कन्सिस्टन्सी ठेवून पाक बनवायचा आहे. आता थोडीशी वेलची पण टाकून घेतलेली आहे म्हणजे छान पाकाला वास, सुगंध सुटतो. आणि हे असं आपल्याला चिकट थोडंसं हाताला चिपचिपापणा झाला कीच आपल्याला पाक बंद करून टाकायचा आहे, जास्त शिजवायचा नाही, एकतारी पाक बनवायचा नाही. आता हे गोळा आपला थोडासा कोमट आहे तोपर्यंतच मी असा चांगला मळून घ्यायचा आहे. चांगले गोळे म्हणजे पाकात किंवा तळताना फुटणार नाहीत इतपत आपल्याला हे थोडंसं तूप लावून गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्याचे परत आपल्याला छोटे छोटे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे गोळे तुम्ही बनवून घेऊ शकता. छान असे सॉफ्ट गोळे तयार होतात.
हे दिसायलाही छान असं कलरफुल गोळे तयार झालेले आहेत. मिठाई दिसायलाही छान दिसते, चवीला तर एकदम भन्नाटच होते. इथं आपण कोणता खवा, मिल्क पावडर न वापरता मस्त असं आपले हे गुलाबजामुन होणार आहेत. तुम्ही ही पदार्थ नक्की करून बघा. मुलांनाही घरामध्ये सगळ्यांना आवडणारा आहे. तर छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. 15-16 गोळे एवढ्या पिठामध्ये तयार होतात. तुम्हाला जास्त करायचे असतील तर तुम्ही हेच असंच वाढवू शकता. अर्धी वाटी रव्याच्या ऐवजी 1 वाटी घेऊन भरपूर असं तयार होतं. तर इथं 15-16 म्हणजे असे गोळे तयार झालेले आहेत. पाक पण आपला असा चांगला तयार झालेला आहे. चिकटपणा आलेला आहे आपल्या पाकाला. जास्त पातळ ठेवायचं नाही आणि घट्टही होऊ द्यायचं नाही. इतपत हा आपला पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि एकतारी पाक नाही लागत गुलाबजामुनला. फक्त थोडंसं चिपचिपापणा आला की चांगल्या 1-2 उकळ्या आल्या कीच पाक आपल्याला खाली उतरून घ्यायचा आहे. पाक कोमटच ठेवायचा, थंड पण जास्त होऊ द्यायचा नाही. आता हा पाक आपण खाली उतरून घेऊयात आणि गुलाबजामुन तळायला घेऊयात. तर एका पॅनमध्ये असं पसरट पॅन घ्यायचं आहे. याच्यामुळं काय होतं की एकमेकाला चिटकतही नाहीत आणि छान तळे जातात. आता अर्ध पॅन असं होईपर्यंत आपल्याला हे तेल टाकून गरम करायचं आहे चांगलं अगोदर आणि मग त्याच्यात गुलाबजामुन तळायचे. आता हे आपण कोमट होईपर्यंत पाक खाली उतरून ठेवूयात. तोपर्यंत कोमट होत आहे आणि गुलाबजामुन तळे जातात तोपर्यंत. तर आता बघा इथं एक एक कर असं सेपरेट गुलाबजामुन. खोलगट कढईमध्ये काय होतं, सगळे एकाच जागेवर येऊन बसतात, मग तिथं फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीचा पॅन तळायला घ्या. हे थोडेसे नाजूकच असतात, त्यामुळं असं पॅनमध्ये तळायला घ्या. तर आता हे सेपरेट आपण 5-6 टाकून घेतलेले आहेत. तेल अगोदर चांगलं गरम करायचं आणि मिडियमच ठेवायचं. गॅसची फ्लेम जास्त कमी करायची नाही आणि जास्त वाढवायची नाही. कमी गॅसवर तळायचे नाहीत, फुटू शकतात. अशा पद्धतीनं अगोदर गरम तेल झाल्यानंतर मीडियम ठेवून तळून घ्यायचे आहेत. मस्त तळले जातात आणि पटकनही तळतात. जास्त वेळ तळत बसायची पण गरज नाही. फक्त सतत हलवायचं म्हणजे एकसारखा कलर राहतो या गुलाबजामुनला. नाहीतर कुठं काळापट तळे म्हणजे चिटकतात, तळेसारखं होतात, करपल्यासारखे होतात. त्यामुळं सतत हलवायचं. मस्त अशी पसरट कढईमध्ये तळले जातात. या पद्धतीनं हलवत हलवत तळवून घ्यायचे आहेत आणि चांगला हा घाणा तळल्यानंतर मग आपल्याला दुसरा तळवून घ्यायचा आहे. बघा आता हे छान असे 2-3 मिनटात तळे गेलेले आहेत. असा कलर येऊ द्यायचा बघा. एकदम खव्याच्या गुलाबजामुन सारखे दिसायलाही झालेले आहेत आणि चवीला तर त्याच्यापेक्षाही छान लागतात. चांगले फ्रीजमध्ये 8 दिवस राहतात. हे गुलाबजामुन तुम्ही करून ठेवले ना तर हलवा किंवा बर्फी करण्यापेक्षा हे असे गुलाबजामुन मुलांना नक्की करून द्या. एक तर पौष्टिक बनले जातात, विटॅमिन सी भरपूर असतं गाजरामध्ये. त्यामुळे अधनेमधनं सीझन आहे तोपर्यंत असे पदार्थ गाजराची घरामध्ये झाले पाहिजेत. हलवा पण अधनंमधनं करतोच, पण हा पण पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. आणि हे असे काढून घ्यायचे आहेत. बघा एकदम छान असे आपले गुलाबजामुन तळले गेलेले आहेत. एकही फुटलेला नाही. फक्त कमी फ्लेमवर किंवा जास्त फ्लेमवर हे तळायचे नाहीत, नाहीतर मग फुटण्याची शक्यता असते. मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि हे तळून घ्यायचे आहेत. आता हे गरम आहेत आणि आपला पाक कोमट आहे. आता हे एखाद्या मिनिटाने लगेच पाकामध्ये टाकायचं आणि पाकात जास्त वेळ पण नाही लागत. 15 ते 20 मिनटात मुरले जातात आणि खायलाही तयार होतात. आता पाक आपला चांगला कोमट आहे, थंड पण जास्त नाही झालेला. आता एक एक करत हे पाकामध्ये असे सोडायचे आहेत. छान असे मुरले जातात, लगेचच मुरतात, त्याला काही वेळ लागत नाही, काही नाही. आणि चवीला तर एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. खाल्ल्यानंतर मग सांगा की कसे लागतात चवीला. तर बघा हे असे हलवून ठेवायचं. 15 ते 20 मिनटाच्यात चांगले मुरले जातात. हे असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. सगळे मी दुसरा पण घाणा तळून ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि पटकन अर्ध्या तासाच्या आत तर हे मुरलेत आपले आणि सगळे आतून पण मुरलेले आहेत. छान असे तळले गेलेले आहेत. जास्त फ्लेमवर तळायचं नाही, नाहीतर वरचाच भाग तळला जातो, मध्ये असे गोळे राहतात. त्यामुळं अशा पद्धतीने बघा सगळे छान मुरलेले आहेत आपले गुलाबजामुन. आता मी कापून दाखवते तुम्हाला. तर एकदम सॉफ्ट आणि पाक त्याच्यामध्ये भरलेला असे तयार झालेले आहेत. नक्की करून बघा. या सीझनला गाजराचे गुलाबजामुन घरामध्ये सगळ्यांना, लहाना मोठ्यांना सगळ्यांना आवडतील.
व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.